नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एक रानभाजी बनवतोय। ही एक फळभाजी आहे। ही पावसाळ्यातच मिळत असते, त्यामुळे आपण ही आवर्जून खायला हवी। अगदी झटपट होणारी अशी आजची रेसिपी आहे। कितीही घाई गर्दी असली तरी पण आपण कमी वेळेत आणि कमी साहित्यात ही भाजी बनवू शकतो। वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते। आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवतोय। त्यासाठी आपण इथे करटुले घेतलेले आहेत। ते अशी पातळ लांब काप करून घेतलेले आहेत। आतील बी काढून घेतलेली आहे। आता 2 मोठे कांदे सुद्धा आपण असेच जाडसर कापून घेतलेले आहेत। आज जे कापून घेतलेले करटुले आहेत हे आपण आधीच धुतलेले होते आणि त्याला मीठ लावून आपण थोडे तेलावर परतून घेणार आहोत। असे परतून घेतलेले करटुले सुद्धा खायला खूप छान लागतात। कोणी करुटले म्हणते, कोणी करटुले म्हणते, कोणी कंटोला म्हणतात। तुमच्या भागामध्ये या करटुल्यांना काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा। आता खमंग असे परतून झालेले आहेत। आता आपल्याला त्याच कढईमध्ये जिरे, मोहरी, जाडसर कापून घेतलेले 2 मोठे कांदे घालायचे आणि परतून घ्यायचं। आपण या कांद्यावर थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपला कांदा लवकर होईल। ठेचलेलं लसूण, जिरे आणि कोथिंबीर घालायची। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। आता चवीनुसार लाल मिरची पावडर आणि हळद घातलेली आहे। अगदी थोडा गरम मसाला सुद्धा घालू शकता। कांदा फार लाल होऊ द्यायचा नाही। आता लाल मिरची पावडर परतून झालेली आहे, त्यामध्ये करुटले घालायचे। आता आपली फ्राय केलेले करुटले असल्यामुळे आपली भाजी झटपट झालेली आहे। अशी भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता। आता मीठ आपण आधी कांद्यामध्ये घातलं होतं आणि करुटल्यांना सुद्धा घालून तळून घेतलेले होते, त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही। हवं तर तुम्ही वरून घेऊ शकता। भरपूर अशी कोथिंबीर घालायची। अशा प्रकारे आपली अगदी कमी साहित्यात कमी वेळेत बनवलेली करुटल्याची भाजी तयार झालेली आहे। गरमागरम वरण भात, चपाती असो किंवा भाकरी असो, त्यासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।